तर तुमचं प्रिया लाईफ या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करतील ही स्वामीचरणी प्रार्थना। आपल्या ह्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामी सेवेच्या स्वामी मार्गातले उपाय सांगणार आहे। आपण मनुष्य आहोत आणि मानव आहोत, त्यामुळे प्रत्येक भक्ताच्या आयुष्यामध्ये खूप अशी संकटे, खूप असे प्रॉब्लेम आणि दररोज असे खूप असे संघर्ष असतात की ज्या संघर्षांना आपण दररोज सामोरे जातो। आपल्या आयुष्यामध्ये खूप संकटे आणि प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्या भक्तीकडे, आपल्या स्वामींच्या सेवेकडे आपलं मन लागत नाही। त्यामुळं आपला स्वामी सेवेवर, स्वामी महाराजांवर खूप असा विश्वास तर असतोच, पण स्वामी सेवा किंवा स्वामी महाराजांचे पोथी वाचन करणे, ग्रंथपठण करणे हे आपल्याकडून होत नाही। तर अशा वेळेला फक्त स्वामी महाराजांवर अखंड तुम्ही विश्वास ठेवायचा, तुमचा विश्वास कमी होऊन द्यायचा नाही आणि जेवढं शक्य होईल तेवढं आपण फक्त स्वामींच्या नामस्मरणात राहायचं। तर आता ह्या स्वामी सेवेतील उपाय जे आहेत, जे आपल्या दररोज आपण ज्या अडचणींना सामोरे जातो, आपल्या आयुष्यात जे प्रॉब्लेम आहेत, आपल्या आयुष्यात अनेक अशा अडचणी आहेत, त्या दूर होण्यासाठी आपण स्वामी सेवेतील मी तुम्हाला उपाय सांगणार आहे। तर हे उपाय कोणते आहेत, जे स्वामी मार्गातले, स्वामी सेवेतील उपाय आहे आणि हे उपाय तुम्ही अगदी विश्वासाने आणि श्रद्धेने तुमच्या घरामध्ये नक्कीच करा। तर तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा। चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। ज्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात समस्या आहेत, तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम आहेत, त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या आयुष्यात संकट, अडचणी असतातच। या पृथ्वीवरील एक सुद्धा मनुष्य किंवा एक सुद्धा मानव असा नाही की ज्याच्या आयुष्यामध्ये संकटे आणि प्रॉब्लेम नाहीत। आपण जेव्हा स्वामी महाराजांची सेवा करतो, पोथी वाचन करतो, ग्रंथपठण करतो, त्यावेळेला आपल्या आयुष्यात आलेल्या संकटे हे कायमची निघून जाणार आहेत का? आपल्याला म्हणजे असं असतं का? तसं नाही। तर आपल्या आयुष्यात काही गोष्टी ह्या आधीपासूनच लिहिलेल्या असतात, पण आपण जेव्हा स्वामींच्या सेवेमध्ये, स्वामींच्या नामस्मरणामध्ये आणि स्वामींची पोथी वाचन करतो, ग्रंथपठण करतो, त्यावेळेला ह्या ज्या अडचणी असतात ना, ह्या अडचणीतून आपल्याला मार्ग मिळत जातो आणि ज्या संकटात, ज्या प्रॉब्लेममध्ये आपण असतो, त्यावेळेला जेव्हा आपण आपल्याला त्या प्रॉब्लेमची तीव्रता जी असते म्हणजे खूप जास्त प्रमाणात जाणवली जाते, ती ह्या पारायण, ह्या नामस्मरणामुळे, स्वामी सेवेमुळे आपल्याला त्याची तीव्रता कमी प्रमाणात जाणवते। कारण स्वामी महाराज हे प्रत्येक भक्ताच्या पाठीशी कायम असतात। त्यांनी अशक्य गोष्टी सुद्धा स्वामींनी शक्य केलेल्या आहेत। त्यामुळे स्वामी महाराजांना आपण ब्रह्मांडाचे ब्रह्मांड नायक म्हणतो। त्यामुळेच तुम्हाला जेव्हा पण तुमच्या आयुष्यामध्ये अशा अडचणींना, प्रॉब्लेमांना सामोरे जायला लागतं, त्यावेळेला फक्त आणि फक्त तुम्ही स्वामींचं नामस्मरण अखंड करत राहायचं। कारण स्वामींच्या नामस्मरणामध्ये इतकी शक्ती आहे ना, की जी शक्ती कोणत्याच सेवेमध्ये नाही, जेवढी शक्ती ही स्वामींच्या नामस्मरणात आहे। त्यामुळं नामस्मरण कधीही सोडायचं नाही। भले तुम्ही किती जरी बिझी असला, किती जरी कामात असला, किती जरी प्रॉब्लेममध्ये जरी असला ना, तरी सुद्धा तुम्ही डोळे बंद करून स्वामींचं नामस्मरण 5 ते 10 मिनिटं नक्कीच करायचं किंवा अखंड सुद्धा नामस्मरण तुम्ही करू शकता। तर प्रत्येकाच्या घरामध्ये एकतरी असा स्वामी सेवेकरी असतो बघा, जो स्वामींचे नित्यनेमाने आणि दररोज पूजा, पोथी वाचन सगळं करत असतो। पण इतर जे सेवेकरी असतात, म्हणजे इतर जे व्यक्ती असतात, ते ह्या एवढ्या पद्धतीने ते करत नाहीत, ते फक्त नामस्मरण करतात। पण एखाद्याच्या कुटुंबामध्ये एखादी जर स्वामींची सेवेकरी, स्वामींची जर भक्त असेल, तर तिचे सर्व जे कुटुंब असताना ते त्याच्या सेवेमुळे तरून जातो प्रत्येक संकटामधून। कारण प्रत्येक घरातील, कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या प्रमाणात संकटे, अडचणी असतातच। पण त्या घरातली एक व्यक्ती जेव्हा स्वामींची सेवा, स्वामींचे नामस्मरण, स्वामींचं पोथी वाचन करतो, तिच्या त्या सेवेमुळे त्यांच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवर ह्याचा प्रभाव पडत जातो आणि त्यांच्या आयुष्यात ज्या अडचणी असतात, त्या अडचणीतून सुद्धा ते व्यक्ती जी असती ती बाहेर पडण्यासाठी नक्कीच त्यांना मदत होते ह्या सेवेमुळं। कारण जेव्हा ती व्यक्ती त्या घरामध्ये पठण करत असते, स्वामींचे पारायण करत असते, स्वामींचं नामस्मरण करत असते, स्वामींचे मंत्र म्हणत असते आणि स्वामींचा तारक मंत्र हा तर खूप प्रभावी मंत्र आहे। प्रत्येक स्वामी भक्तानं तारक मंत्र कधी पण आणि तुम्ही कुठं पण अगदी मनापासून श्रद्धेनं हात जोडून जरी म्हटला ना, तरी सुद्धा तो स्वामींपर्यंत नक्कीच पोचतो। कारण आपण जेव्हा अडचणीत असतो, संकटात असतो, तेव्हा स्वामींचं नामस्मरण करतो आणि त्याच पद्धतीने आपण स्वामींचा तारक मंत्र म्हणा, हे सुद्धा मी तुम्हाला आधीच्या माझ्या व्हिडिओमध्ये सांगितले। कसं असतं, ज्यावेळेला तुम्हाला असं वाटतं की मी खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये सापडले किंवा संकटामध्ये सापडले, त्यावेळेला आपण तिथेच, जेव्हा आपल्याला असं वाटतं की सगळं बंद झाले, रस्ते बंद झाल्यात, खूप असा पुढे अंधार दिसतोय आणि सगळं संपले असं जेव्हा वाटतं, त्यावेळेला तुम्ही त्याच ठिकाणी अगदी मनापासून डोळे बंद करा आणि स्वामींचा फक्त तारक मंत्र पठण करा। त्या तारक मंत्राची इतकी शक्ती आहे ना, की तुम्हाला पूर्ण जे पण तुमच्या पुढे संकट असेल ना, त्या संकटाची तीव्रता तुम्हाला कमी प्रमाणात जाणवू लागेल आणि लवकरच त्या संकटातून तुम्ही नक्कीच बाहेर पडेल।
फक्त श्रद्धे आणि मनापासून त्या तारक मंत्राचं पठण करा. आता आपला विषय कुठला चाललेला की घरामध्ये ती व्यक्ती जेव्हा पण हे पठण करते, तारक मंत्र, पारायण, हे सर्व गोष्टी ती पठण करत असते, तेव्हा ती जे पठण करते ना, तिच्यातला प्रत्येक शब्द त्या प्रत्येक मंत्रामध्ये खूप शक्ती आहे आणि प्रत्येक मंत्रातील प्रत्येक ध्वनी हा पूर्ण घरामध्ये पसरतो आणि ज्या पण व्यक्ती घरामधले असतील, सदस्य असतील, त्यांच्या सुद्धा कानामध्ये हे शब्द घुमू लागतात आणि त्यामुळे त्यांच्याकडे ते श्रवण केले जाते आणि त्यामुळे सुद्धा त्यांना खूप अशा अडचणीतून ते बाहेर पडतात. यासाठी मी तुम्हाला आता सांगते की आपल्याला जेव्हा पण कोणती अडचण येते, प्रॉब्लेम येते, संकट येते, आपल्याला जर एखाद्या म्हणजे तुमचा कोणता पण बिझनेस असो, जॉब असो, त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला मनासारखे उत्पन्न मिळत नाही, तुम्ही खूप अशी कामं करता, खूप असे कष्ट घेता, पण हवा तसा तुम्हाला धनलाभ होत नाही, तर तुम्ही नक्की काय करायचं? तर तुम्हाला एक सांगते की तुम्ही फक्त आणि फक्त स्वामींचं नामस्मरण करायचं आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला अजून एक सेवा सांगते, कोणती सेवा करायची की जी स्वामींच्या मार्गातलीच अगदी सोपी सेवा. ही सेवा तुम्ही कंटिन्यू आपल्या घरामध्ये अखंड करा. तुम्हाला माहिती आहे की स्वामींच्या सेवेमध्ये स्वामींनी जी पण स्वामींची मार्गातली सेवा आहे, जी पण सेवा आहे बघा, त्या सेवेच्या प्रत्येक सेवेमध्ये प्रचंड अशी ताकद आणि ऊर्जा आहे. जो पण भक्त ह्या सेवा अगदी मनापासून श्रद्धेनं करतो, त्या ऊर्जा ज्या असतात त्या त्याच्या अवतीभोवती घुमतात, त्याच्या अंगामध्ये त्या ऊर्जा जातात आणि स्वामी सेवेमध्ये इतकी प्रचंड ताकद आहे ना, खूप ताकद आहे आणि स्वामी सेवेचा अनुभव हे प्रत्येक भक्ताला प्रत्येक वेळेला येत असतो. आता अशा अनुभव मला सुद्धा खूप आलेला आहे, पण तुम्हाला सुद्धा आले असतील, पण तुमच्या ते लक्षात येत नाहीत की स्वामी सेवेतला अनुभव. तुम्ही कधी पण बघा की तुमच्याजवळ वाईट वेळ येते आणि तुम्हाला अचानक कुठून तरी एखादी व्यक्ती मदत करते, तीच तर स्वामींची कृपा असते आणि तोच स्वामींचा अनुभव असतो. तुम्ही असे अनुभव तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जर आले असतील तर नक्कीच ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा, कारण स्वामी सेवा ही खूप आणि खूप श्रेष्ठ अशी सेवा आहे. प्रत्येक भक्तानं स्वामींची सेवा ही केलीच पाहिजे. तर सेवा कोणती करायची हे तुम्हाला मी सांगते की तुम्ही तुमच्या घरामध्ये कोणती सेवा करू शकता. की तुमच्यावर जर अडचण आहे, प्रॉब्लेम आहे, तुम्हाला जॉबमध्ये उत्पन्न मिळत नाही किंवा कोणत्याही प्रकारचं तुम्हाला म्हणजे धनधान्याची सुद्धा तुमच्या घरामध्ये कमतरता आहे, खूप अशी प्रॉब्लेम आहे तुमच्या घरामध्ये आणि तुम्हाला स्वतःलाच नाही, तुम्ही स्वामी भक्त आहात, तुम्हाला स्वतःलाच प्रॉब्लेम नाही, तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला असे प्रॉब्लेम आहेत, तर त्या घरामधील प्रत्येक कुटुंबामध्ये एकतर व्यक्ती स्वामीसेवक असतेच. तर त्या व्यक्तीनं काय करायचं आहे, तर त्या व्यक्तीनं फक्त आपल्या घरामध्ये दररोज तुम्ही नित्यनेमाने जेव्हा स्वामींची पूजा करता, अर्चा करता, त्यानंतर स्वामी महाराजांना आपल्याला नैवेद्य वगैरे दाखवायचा आणि त्यानंतर तिथंच तुम्हाला सकाळी मी का म्हणते, कारण इतर वेळेला आपण जर जॉब करत असो, काम करत असो, तर आपण दिवसभर इकडे तिकडे फिरणं होतं आपलं, त्यापेक्षा तुम्ही सकाळीच या सेवा करून घेत जावा आणि तुमची जी पण कामं असतील त्या कामांसाठी घरातून बाहेर पडा. त्यामुळे आपल्या घरामध्ये ही ऊर्जा, ही जी शक्ती आहे ती दिवसभर ह्याचं प्रसन्न असं वातावरण आणि पूर्ण घरामध्ये ते घुमू लागतात. त्यामुळे घरामध्ये पूर्णपणे सकारात्मकता. तुळशी मातेला जल अर्पण करायचं, हळदी कुंकू लावायचं, हे दररोज करायचं, मला अखंड करायचं आहे आणि कच्चं दूध अर्पण करायचं आहे, हे लक्षात ठेवा, ही सेवा करायची. आणि अजून एक सेवा सांगते, त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघराच्या इथं बसायचं, हात जोडायचा, मनामध्ये विचार आणायचे नाहीत की मला हे काम करायचं आहे, ते काम करा, कारण सकाळची वेळ असल्यानंतर महिलांच्या बाबतीत अशाच गोष्टी खूप घडत असतात की त्यांच्या डोक्यामध्ये असे विचार असतात की मला घरात किचनमध्ये हे काम करायचं. त्यामुळे तुम्ही 10 मिनटं तरी काढा किंवा तुम्ही ती कामं करून नंतर जरी 10 मिनटं काढले ना तरी सुद्धा चालतात. 12च्या तुम्हाला फक्त हे करून घ्यायचं आहे. तर त्या महिलांनी काय करायचं, तर त्या महिलांनी स्त्रीसूक्त जे आहे बघा, स्त्रीसूक्त तुम्हाला माहिती आहे, नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये स्त्रीसूक्त आहे. स्त्रीसूक्त खूप आणि खूप महत्त्वाचं आहे. तर ते स्त्रीसूक्त जे आहे ना ते तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे. आता स्त्रीसूक्त तुम्ही पठण करत असताना तुम्ही आता संस्कृतमध्ये सुद्धा आहे आणि मराठीमध्ये सुद्धा आहे. तुम्हाला जर संस्कृतमध्ये पठण करणं हे शक्यच नाही होत, आता काही महिलांना जर प्रॉब्लेम म्हणजे कोणत्या जर गोष्टींचा प्रॉब्लेम असेल, नाही त्यांना उपचार होत, तर तुम्ही मराठीमध्ये जरी स्त्रीसूक्त पठण केलं ना तरी सुद्धा चालते. सेवा महत्त्वाची असते आणि देवाला सुद्धा समजतं की ह्या व्यक्तीचा काय प्रॉब्लेम आहे. असं नाही की देव म्हणत की तुम्हाला येत नाही तरी सुद्धा तुम्ही कसं पण करून पटकन हे पठण करा, असं काही नाही. नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आपल्याला 2 मराठीमध्ये सुद्धा दिलेत आणि संस्कृतमध्ये सुद्धा स्त्रीसूक्त दिलेलं आहे. तुम्ही मराठीमध्ये जरी पठण केलं तरी सुद्धा चालतं, त्यातले सुद्धा शब्द हे सेमच आहेत आणि संस्कृतमधले शब्द सुद्धा सेमच आहेत. त्यामुळे तुम्ही मराठीमध्ये तुम्हाला पठण करणं शक्य मराठीमध्ये सुद्धा करू शकता. तर आपल्या घरामध्ये सुख शांती येते. त्याच पद्धतीने आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात ज्या अडचणी असतात, जी मनामध्ये भीती असते प्रत्येकाच्या, ती सुद्धा नाहीशी होत जाते आणि घरामध्ये एक सकारात्मक वातावरण निर्माण होतं.
त्यामुळं कधीही तुम्ही तुमच्या घरामध्ये सेवा चुकवायच्या नाहीत. तुम्हाला 10 मिनटं 15 मिनिटाच्या सेवा असतात, त्या सेवा तरी तुम्ही नक्कीच करा. आणि मी जेवढं जास्तीत जास्त तुम्हाला कमी प्रमाणात कमी वेळामध्ये सेवा स्वामींच्या करता येईल त्या सेवा मी तुम्हाला सांगत असते. त्यामुळं श्री सुक्ताचं पठण हे जी पण सुवासिनी महिला असेल तिनं आपल्या घरामध्ये नक्कीच सकाळी एक वेळा तरी जरूर करा. यामुळे सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये खूप सकारात्मक गोष्टी घडत जातात. आता हा एक उपाय झाला. तर अजून एक सोपा उपाय बघा. तर आपलं जे घराचं प्रवेशद्वार असतं, प्रत्येकाच्या घराची तर प्रवेशद्वार असतं, तर एका लाल कलरच्या कपड्यामध्ये म्हणजे लाल कलरचा छोटासा एक कापड घ्यायचं आणि त्या कापडामध्ये तुम्हाला 1 रुपयाचं नाणं बांधायचं, म्हणजे गाठ बांधायची. 1 रुपयाचं नाणं घ्यायचं कापडामध्ये आणि त्याला गाठ बांधायची आणि ते नाणं जे आहे ना आपल्या प्रवेशद्वाराच्या मुख्य दारापाशी अडकवायचं. ह्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये खूप फरक पडतो बघा. काही वेळेला आपल्या घरामध्ये जेव्हा अशा अडचणी, जेव्हा असे प्रॉब्लेम निर्माण होतात, आपल्या प्रत्येक व्यक्तीला, कोणती पण घरातली व्यक्ती असू दे, पण त्याच्या मनामध्ये खूप अशी भीती निर्माण होते. प्रत्येक गोष्टीमध्ये त्याच्या कुठल्याच कामामध्ये त्याला यश येत नाही. प्रत्येक वेळेला त्याला असं खूप असं काहीच गोष्टी करू वाटत नाही. असं प्रत्येक ठिकाणी त्याला असं वाटतं की प्रत्येक वेळेला माझ्या बाबतीत असं का होतं. तर त्या घरामध्ये ना काय होतं की प्रत्येक वेळेला ना आपल्या घरामध्ये खूप अशा नकारात्मक गोष्टी असतात. ज्या पण व्यक्ती घरात प्रवेश करत असतात त्यांच्या साहाय्याने त्या घरामध्ये आपल्या प्रवेश करतात. आणि जेव्हा नकारात्मक गोष्टी आपल्या घरामध्ये खूप प्रमाण वाढलं जातं त्यावेळे घरातल्या प्रत्येक व्यक्तीवर या नकारात्मक गोष्टीचा प्रभाव आणि परिणाम हा होतच जातो, चालू शकतं. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला अगदी स्वामी सेवेतले अगदी श्रद्धेचे उपाय मी तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत सांगितलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.